नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण आता लेक्चर 4 ऑन एडी MCQ स्टार्ट करतो आहे. तर इथे फोर्थ लेक्चरमध्ये आपण फोर्थ चॅप्टरचे MCQज इथे काही डिस्कस करणार आहोत, जे की तुम्हाला SCQ ऑनलाईन एक्झामसाठी बेनिफिट्स करतील. ओके, तर बघा फोर्थ चॅप्टरमध्ये आपल्याला बेसिकली मेनली ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा IC इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या रिलेटेड एक जनरल अवेअरनेस आपल्याला तिथे क्रिएट करायचं आहे. म्हणजेच की आपल्याला ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला टेक्स्टबुकमध्ये रेफरन्स बुक्समध्ये अवेलेबल्स आहेत ती आपल्याला इथे गेन करून या MCQजला समोर जायचं आहे. ओके, आणि याच ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे काही ॲप्लिकेशन्स आपण इथे बघणार आहोत आणि त्या ॲप्लिकेशन्सवर सुद्धा MCQ आपल्याला बघायला मिळते. ओके, तर युनिट 4 हा तसा वास्ट युनिट आहे, त्याच्यामुळे आपण इथे लेक्चर 4 लेक्चर 5 सुद्धा या फोर्थ युनिटवरच आपण तयार करतो आहे. चला स्टार्ट करूया. इथे पहिला MCQ आपल्याला या आपल्या स्क्रीनवर दिसतो आहे. अँड आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हॅज. तर इथे बघा, आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बुक्समध्ये अवेलेबल्स आहेत, ते प्रत्येक मुलाला इथे माहीत असायला पाहिजेत. तर इथे बघा, इन्फायनाईट आउटपुट इम्पिडन्स, तर 0 आउटपुट इम्पिडन्स असतो, तर इथे इन्फायनाईट असं त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे ऑप्शन ए हा चुकीचा आहे. 0 इनपुट इम्पिडन्स असं इथे ऑप्शन बी दिलेलं आहे, हे सुद्धा चुकीचं आहे, कारण की इम्पिडन्स हा इन्फायनाईट असतो ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा. इन्फायनाईट बँडविड्थ, हा तर बँडविड्थ म्हणजेच रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी टू वर्क, दॅट इज नथिंग बट बँडविड्थ, आणि ती इन्फायनाईट असतं ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे. ओके, ऑल ऑफ द अबव आपण म्हणू शकत नाही, कारण की ए आणि बी ऑप्शन्स हे चुकीचे आहेत. सेकंड MCQ इथे बघा, अनदर नेम फॉर युनिटी गेन ॲम्प्लिफायर इज. युनिटी गेन ॲम्प्लिफायर, आता गेन हा जो वर्ड्स इथे येतोय, तर आपल्याला माहित आहे की गेन इज नथिंग बट इट्स इनडायरेक्टली लाईक ॲज अ इफिशियन्सी ऑफ ॲम्प्लिफायर. या ॲम्प्लिफायरची इफिशियन्सी आपल्याला काढायची असेल, म्हणजेच गेन सुद्धा आउटपुट डिवायडेड बाय इनपुट अशा प्रकारे आपण इथे याला कन्सिडर करू शकतो. तर युनिटी गेन म्हणजेच ज्याची इफिशियन्सी ही युनिटी असेल, आणि युनिटी गेन म्हणजेच 100%, म्हणजे जे इनपुट आपण देतोय तेच आपल्याला आउटपुटला मिळत आहे, तर याला आपण फॉलोअर असं म्हणतो. फॉलोअर म्हणजेच काय, की जे आपल्याला इनपुट आपण देतोय तेच आपल्याला आउटपुटला मिळतंय, आणि जेवढं आउटपुट आपल्याला मिळतंय तेच एवढंच आपण इनपुट त्याला देतोय. सो आउटपुट मस्ट बी फॉलो द इनपुट. सो दिस इज द व्होल्टेज फॉलोअर. द ओपन लूप व्होल्टेज गेन, ओपन लूप व्होल्टेज गेन ऑफ अँड ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इज. तर हा सुद्धा एक अवेअरनेसचा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, सांगू इच्छितो की आपला जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे त्याचा ओपन लूप व्होल्टेज गेन हा इंटरनल व्होल्टेज गेन ऑफ द डिव्हाइस असतो. तर जो काही आपल्या डिव्हाइस असणार आहे त्याचा इंटरनल जो काही व्होल्टेज गेन असणार आहे तोच आपला ओपन लूप व्होल्टेज गेन असतो. इथे आपल्याला दोन प्रकारचे कॉन्फिगरेशन्स बघायला मिळतात. एक ओपन लूप कॉन्फिगरेशन्स, म्हणजेच इनपुट आपण एखाद्या सिस्टमला देतोय आणि त्या सिस्टमपासून आपल्याला आउटपुट मिळते आहे, पण आउटपुट पुन्हा आपण फीडबॅक करून इनपुटला कोणत्याही प्रकारे देत नाही, कोणत्याही प्रकारचा एरर तिथे इंट्रोड्यूस करत नाही, एरर फाइंड आउट सुद्धा करत नाही. तर अशा या सिस्टमला आपण ओपन लूप सिस्टम असं म्हणत असतो. आणि क्लोज लूप सिस्टममध्ये एखादी सिस्टम्स आहे आणि या सिस्टम्सला सपोज एक पर्टिक्युलर इनपुट आपण प्रोव्हाइड केल्यानंतर एक पर्टिक्युलर आउटपुट तिथे जनरेट होत आहे, आणि हे आउटपुट पुन्हा आपण फीडबॅक करून त्यानंतर इथे कंपॅरेटिव्हली एरर जनरेट होतो, आणि तो एरर मिनिमाइज करून पुन्हा आउटपुट जनरेट केला जातो. अशा प्रकारे हा जो लूप इथे तुम्हाला दिसतोय, तर या लूपला आपण क्लोज लूप अशा प्रकारे म्हणू शकतो. तर ओपन लूप कॉन्फिगरेशन्स आणि क्लोज लूप कॉन्फिगरेशन असे दोन कॉन्फिगरेशन्स आपल्याला या युनिटमध्ये बघायला मिळतात. व्हॉट इज द आउटपुट वेवफॉर्म? इथे तुम्हाला एक डायग्राम्स दिलेली आहे, आणि त्या डायग्रामचं आउटपुट वेवफॉर्म हे काय असणार आहे? साईन असणार आहे, स्क्वेअर वेव असणार आहे, सॉटूथ वेव असणार आहे, की ट्रायंग्युलर वेव असणार आहे. तर इथे ऑप्शन डी हा करेक्ट आहे. ट्रायंग्युलर वेव अशा प्रकारचं आउटपुट इथे मिळणार आहे. का बरं? कारण की इथे बघा, तुम्ही जेवढे पण सर्किट इथे ऑपॅम्पचे बघणार आहे त्यांच्या क्लोज लूप कॉन्फिगरेशन, म्हणजेच आउटपुट पुन्हा फीडबॅक करून इनपुटला कनेक्ट केलेलं आहे, त्यालाच आपण क्लोज लूप कॉन्फिगरेशन म्हणतो, किंवा याला फीडबॅक सिस्टम म्हणतो. फीडबॅक सिस्टममध्ये कपॅसिटर फक्त आणि फक्त
तुम्हाला ट्रायंग्युलर वेव्हला दिसणार आहे. आणि जेव्हा कपॅसिटर ॲज अ फीडबॅक सर्किटमध्ये तुम्हाला दिसतं, तर या सर्किटला आपण इंटिग्रेटर सर्किट असं आपण सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच आपण जे मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेशन्स आणि इंटिग्रेशन्स जे स्टडी करतोय, तर त्यामध्ये जो इंटिग्रेशन्स असतो, तर तो हाच इंटिग्रेटर सर्किट असतो. A non-inverting closed loop op-amp circuit generally has a gain factor. तर नॉन इन्व्हर्टिंग क्लोज लूप ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सर्किट जेव्हा आपण तयार करणार, तर त्याचा गेन फॅक्टर हा नेहमी ग्रेटर दॅन 1 असतो. आणि हा एक जनरल अवेअरनेस सारखा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हा आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे की जेव्हा केव्हा नॉन इन्व्हर्टिंग मोडमध्ये आपलं ऑपॅम आय सी ही काम करेल आणि क्लोज लूप सुद्धा इथे सांगितलेला आहे, ओपन लूप नाही आहे, क्लोज लूप कॉन्फिगरेशनमध्ये, तेव्हा तिचा जो गेन फॅक्टर असतो तो मोस्टली ग्रेटर दॅन 1 असतो. In order for an output to swing above and below a zero reference, the op-amp circuit requires. म्हणजेच आउटपुट आपल्याला स्विंग करायचं आहे, एखाद्या सर्किटचं आउटपुट आपल्याला स्विंग करायचं आहे कुठे, अबव अँड बिलो द झिरो रेफरन्सेस. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो अशा प्रकारे एक झिरो रेफरन्सेस इथे काढलेला आहे आणि या झिरो रेफरन्सेसच्या अबाव अँड बिलो पॉझिटिव्हला म्हणजेच आणि निगेटिव्हला सुद्धा स्विंग करायचं आहे. तर अशा प्रकारे हे जे आउटपुट स्विंग होणार आहे, तर त्याबद्दल हा क्वेश्चन विचारलेला आहे. द ऑपॅम्प सर्किट रिक्वायर्स. तर ऑपॅम्प सर्किट हे कोणत्या मोडमध्ये असायला पाहिजे, तर ऑब्विसली ऑपॅम्प सर्किटला एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय असायला पाहिजे, तर आणि तरच हा जो कोणी सर्किट तिथे असेल, जे कोणतं सर्किट असणार आहे, त्या सर्किट स्विंग करू शकेल. ओके. आणि हे आपण ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर सुद्धा हे लक्षात ठेवू शकतो की असा जो सप्लाय असतो तो अल्टरनेटिंग करंट असा हा AC सप्लाय असतो. आणि AC सप्लायमध्ये आपल्याला बघायला मिळतं की AC सप्लायची पोलॅरिटी ही पॉझिटिव्ह असतं की निगेटिव्ह असतं. असं जर क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आला, तर आपल्याला काय सांगता येईल की इट्स अ बायपोलर. बायपोलर म्हणजेच काय की हा आपल्याला दोन्ही पोलॅरिटीमध्ये बघायला मिळतो. ओके. तो डिपेंड्स आहे टाईमवर. एका पर्टिक्युलर टाइमला जर तो पॉझिटिव्ह नेचर्स इथे इंडिकेट करतोय ते, तर पर्टिक्युलर टाइम नंतर तो निगेटिव्ह नेचर सुद्धा तिथे आपल्याला देतोय. सो इट्स अ बायपोलर. तर अशा प्रकारे AC सप्लाय जोपर्यंत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही सप्लाय आपल्याला इथे अवेलेबल होत नाही, तोपर्यंत आउटपुट हे स्विंग होणार नाही इन बिटवीन बिलो अँड अबाव द झिरो रेफरन्स. ऑपॅम्प यूज ॲज अ हाय अँड लो पास फिल्टर सर्किट. ऑपॅम्पचा इथे ॲप्लिकेशनवर हा क्वेश्चन आहे. तर ऑपॅम्प जेव्हा हाय आणि लो पास फिल्टर म्हणून आपण यूज करणार, द सर्किट एम्प्लॉईज विच कॉन्फिगरेशन. सर्किट कोणत्या कॉन्फिगरेशन्समध्ये असणार आहे. बघा आपण आत्ताच बघितलेलं होतं की कॉन्फिगरेशन्स आता आपण बघितलेत की दोन प्रकारचे कॉन्फिगरेशन्स इथे असणार आहेत, एक ओपन लूप आणि क्लोज लूप. तर इथे आपल्याला बघायला मिळते की ओपन लूप एक ऑप्शनमध्ये आहे, बट अजून मल्टिपल कॉन्फिगरेशन आपल्याला इथे क्लासिफाय करता येतील. आणि त्यापैकी इन्व्हर्टिंग, नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे सिंगल एंडेड मोड, डबल एंडेड मोड आणि कॉमन मोड हे सुद्धा कॉन्फिगरेशन्स आहे. तर जेव्हा केव्हा आपल्याला लो पास फिल्टर, हाय पास फिल्टर सर्किटरी ॲज अ ऑपॅम्प म्हणून यूज करायचं असतं, तर त्यावेळेस आपला हा ऑपॅम्प सर्किट हा इन्व्हर्टिंग मोड ऑफ कॉन्फिगरेशनमध्ये वर्क करायला पाहिजे. आता इन्व्हर्टिंग मोड म्हणजेच काय, इन्व्हर्ट करणे म्हणजेच काय की सपोज इनपुट हे आपण 0 डिग्रीला दिलेलं आहे, तर आउटपुट आपल्याला 180 डिग्री आउट ऑफ फेज शिफ्ट मिळतं. अशा या मोडला आपण इन्व्हर्टिंग मोड असं म्हणत असतो. ओके. तर ऑपॅम्पचे एक बेसिक सर्किट डायग्राम्स आपल्याला प्रत्येकाला माहीत असेल. त्यामध्ये हा निगेटिव्ह जो सिम्बॉल इथे दिलेला असतो दॅट इज द इन्व्हर्टिंग, आणि पॉझिटिव्ह जो सिम्बॉल असतो दॅट इज द नॉन इन्व्हर्टिंग. ओके. तर जर सपोज या इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल्सला तुम्ही एखादा इथे सिग्नल जर अप्लाय केलेला असेल, तर इथे आपल्याला आउटपुट कसं मिळणार आहे ऑपॅम्पला, तर या आउटपुट सुद्धा आपल्याला मिळणार आहे, परंतु इनपुट आणि आउटपुटमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, सो 180 डिग्री म्हणजेच 180 डिग्रीचं फेज शिफ्टिंग आपल्याला बघायला मिळेल. ओके. आणि अशाच केसमध्ये आपण लो पास आणि हाय पास फिल्टर तरी यूज करतो. If the ground is applied to a positive terminals of an inverting op-amp, the negative terminals will be virtual ground. ओके. तर इथे ऑप्शन बी हा करेक्ट असणार आहे. तर व्हर्च्युअल ग्राउंड हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करता यायला पाहिजे. व्हर्च्युअल ग्राउंड्स बघा, आता कोरोनामुळे बरेचसे
जे काही आहे व्हर्च्युअल हा शब्द खूप इको फ्रेंडली होतोय, डे टू डे लाईफमध्ये आपण यूज सुद्धा करतोय व्हर्च्युअली. ओके, सो व्हर्च्युअली इज नथिंग बट की तिथे फिजिकली तुम्हाला अशा प्रकारे ग्राउंड प्रोव्हाइड केलेला नसेल. फिजिकली जेव्हा आपण असा कोणत्याही सर्किटरीला ग्राउंड प्रोव्हाइड करतो, मीन्स तिथे जो काही व्होल्टेज असणार आहे तो व्होल्टेज किती असणार आहे, तर 0 व्होल्ट इतकं त्याचं व्होल्टेज असणार. ओके, बट इथे व्हर्च्युअल ग्राउंड होतंय म्हणजेच काय की तुम्हाला दिसताना तिथे ग्राउंड नसणार आहे, परंतु जर तुम्ही या पर्टिक्युलर टर्मिनल्सला जर व्होल्टेज काउंट केलं तर ते व्होल्टेज सुद्धा तुमचं 0 व्होल्ट असतं. तर अशा या ग्राउंडला आपण व्हर्च्युअल ग्राउंड असं म्हणत असतो, आणि हा कॉन्सेप्ट फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामुळे जेव्हा एखादा पॉझिटिव्ह टर्मिनल्स इन्व्हर्टिंग ऑपॅम्पचा, इन्व्हर्टिंग ऑपॅम्प म्हटलेला आहे म्हणजेच काय की अशा प्रकारे हा ऑपॅम्प आयसी आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह इनपुट टर्मिनल्स आहे. इन्व्हर्टिंग टर्मिनल्सला जर ग्राउंड प्रोव्हाइड केलेला आहे, फिजिकल ग्राउंड प्रोव्हाइड केलेला आहे, तर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्सला काय होतंय, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्सला सुद्धा इथे 0 व्होल्ट आपल्याला बघायला मिळतं. दॅट इज द व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. With a negative feedback, the returning signal, with negative feedback, the returning signal opposes the input signal. आता आपल्याला हा कन्सेप्ट एक माहीत असायला पाहिजे ॲक्च्युली की इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. आता निगेटिव्ह फीडबॅक असणे म्हणजेच काय, तर अशा प्रकारचे 2 इनपुट टर्मिनल्स आणि एक आउटपुट टर्मिनल्स आपल्याला ऑपॅम्पला असतं. ओके, आउटपुट आपण काय करतोय, फीडबॅक करतोय. तर आपण फीडबॅक 2 प्रकारे करू शकतो. एक पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजेच आउटपुट जर आपण फीडबॅक करून जर पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलं तर त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक आपण असं म्हणू शकतो, आणि आउटपुट आपण फीडबॅक करून जर निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलं तर त्याला आपण निगेटिव्ह फीडबॅक असं तिथे सांगू शकतो. ओके, सो इथे आपल्याला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे विथ निगेटिव्ह फीडबॅक, म्हणजे अशा प्रकारचं सर्किटरी तिथे असायला पाहिजे. ओके, द रिटर्निंग सिग्नल म्हणजे हा जो सिग्नल असतो रिटर्न होणारा, हा जो सिग्नल फीडबॅक सिग्नल ज्याला आपण म्हणू शकतो, तो एक्झॅक्टली अपोजिट टू द इनपुट सिग्नल असणार आहे. का बरं अपोजिट टू द इनपुट सिग्नल असणार आहे, तर आपल्याला माहित आहे जर इथे जर आपण हा पॉझिटिव्ह इनपुट सिग्नल जर प्रोव्हाइड केलेला आहे इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल्सवर, तर आउटपुट आपल्याला हे निगेटिव्ह मिळणार आहे बिकॉज ऑफ द 180. मगाशीच आपण डिस्कस केलेलं आहे की इनपुट जर तुमचं 0 डिग्री तुम्ही इनपुट सिग्नल अप्लाय करताय इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल्सवर, तर आउटपुट तुम्हाला हा 180 डिग्री आउट ऑफ फेज आउटपुट तुम्हाला मिळणार. म्हणजेच काय, तर इनपुट जर पॉझिटिव्ह असेल तर आउटपुट निगेटिव्ह मिळणार. इनपुट जर निगेटिव्ह अप्लाय केलेला असेल तर आउटपुट तुम्हाला पॉझिटिव्ह इथे मिळणार. ओके, तर 180 डिग्रीचे फेज शिफ्ट असणे म्हणजेच काय, तर आपण तसं मॅथमॅटिक्स हे स्टडी केलेलंच आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, हा जर सपोज तुम्ही अजून केला की हा 0 डिग्री आहे. ओके, तर पर्टिक्युलर इतका जर एखादा ऑब्जेक्ट जर आपण टर्न केला किंवा रोटेट केला तर त्याला आपण म्हणू शकतो इट्स अ 90 डिग्री रोटेशन्स. ओके, बट एक्झॅक्टली जर त्याला उलटच केला आपण, एक्झॅक्टली अपोजिट, ओके, तर त्याला आपण म्हणणार आहोत 180 डिग्री फेज शिफ्ट. ओके, आणि त्याला पुन्हा आपण इथे जर 90 डिग्रीने पुन्हा रिव्हर्स केला तर त्याला आपण 270 डिग्री रोटेशन असं सुद्धा इथे म्हणू शकतो. आणि पुन्हा रिटर्न जर तुम्ही गेलात तर त्याला 360 रोटेशन्स आपण. सो 360 डिग्री रोटेशन्स नंतर आपल्याला पुन्हा इनपुटच मिळत असतं, आणि त्याला आपण सायकल असं म्हणतो, 1 कम्प्लीट सायकल. तर इथे आपल्याला 180 डिग्रीची जी फेज शिफ्ट मिळते म्हणजेच काय की इनपुट सिग्नल जर पॉझिटिव्ह असेल तर आउटपुट निगेटिव्ह मिळणार आहे, एक लक्षात ठेवायचं आहे. आणि इनपुट जर तुम्ही इथे निगेटिव्ह अप्लाय केलेलं आहे तर तुम्हाला इथे आउटपुट पॉझिटिव्ह मिळणार आहे. दॅट इज द निगेटिव्ह फीडबॅक अँड द रिटर्निंग सिग्नल. A portion of output that provide a circuit stabilization is considered to be output that provide a circuit stabilization. सर्किटला स्टॅबिलायझेशन प्रोव्हाइड करणे म्हणजे सर्किट हे स्टेबल करणे असं आपण म्हणू शकतो. तर सर्किट स्टेबल करणे यासाठी आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक हा नेहमी हेल्प करत असतो. तर निगेटिव्ह फीडबॅक आपण आताच बघितलं आहे की इनपुट आपण पॉझिटिव्ह प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याचा निगेटिव्ह रिटर्निंग सिग्नल जो येणार आहे तो एक्झॅक्टली अपोजिट म्हणजेच आपल्याला निगेटिव्ह मिळणार आहे. ओके, तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बोथ सिग्नल्स अशा प्रकारचे सर्किटला फीडबॅक करणार नाही, या सर्किटला स्टेबल करण्याचं सुद्धा काम ते करत असतात. त्याच्यामुळे आपण याला निगेटिव्ह फीडबॅक सिग्नल हा करेक्ट ऑप्शन आपण इथे सांगू. The closed loop voltage gain of an inverting amplifier equals closed loop voltage gain of an inverting amplifier equals.
आता बघा इथे क्लोज लूप सांगितलेलं आहे, म्हणजेच फीडबॅक सिग्नल आपल्याला इथे असणार आहे. आणि अशा फीडबॅक सिग्नल असलेल्या इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा जर गेन आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला इथे ऑप्शन्स बघावे लागतील, की इथे ऑप्शन्स ए मध्ये सांगितलेलं आहे बघा, द रेशो ऑफ द इनपुट रेजिस्टन्स टू फीडबॅक रेजिस्टन्स, म्हणजे फॉर्म्युलाच्या रिलेटेड म्हणतात आणि असा फॉर्म्युला आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही. याचा उलट म्हणजेच फीडबॅक रेजिस्टन्स टू इनपुट रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजेच मला इथे ऑप्शन सी हा दिसतोय बघा, द फीडबॅक रेजिस्टन्स डिवायडेड बाय इनपुट रेजिस्टन्स. फीडबॅक रेजिस्टन्स आर एफ ज्याला आपण म्हणू शकतो फीडबॅक रेजिस्टन्स डिवायडेड बाय इनपुट रेजिस्टन्स, ज्याला आपण आर आय किंवा आर इन असं आपण म्हणू शकतो इनपुट रेजिस्टन्स. हा एक फॉर्म्युला आहे व्होल्टेज गेनचा आणि हा फॉर्म्युला आपल्याला क्लोज लूपसाठी आपण यूज करतोय. ओके, सो क्लोज लूपसाठी जो फॉर्म्युला इथे येणार आहे तो हा करेक्ट फॉर्म्युला येणार आहे. इथे फर्स्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला तोच फॉर्म्युला सांगितलेला आहे, बट इट्स रेशो ऑफ इनपुट रेजिस्टन्स डिवायडेड बाय फीडबॅक रेजिस्टन्स असं त्यांनी बोललेलं आहे. तर असा हा चुकीचा फॉर्म्युला आपल्याला इथे दिसतोय. ओके, जो ओपन लूप व्होल्टेज गेन वगैरे बी ऑप्शन हा इनकरेक्ट आहे, डी ऑप्शन सुद्धा इनकरेक्ट आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट. ऑल द फॉलोइंग आर बेसिक ऑप एम्प इनपुट मोड ऑफ ऑपरेशनल. All of the following are basic op-amp input mode of operation. म्हणजे ऑपरेशनल एक बेसिक ऑपरेशनल बद्दल ती गोष्ट इथे चालू आहे. ऑपरेशनल एम्प्लिफायरचे मोड ऑफ ऑपरेशन एक्सेप्ट बघा, कॉमन मोड मध्ये तर ऑपरेट होत आहे, डबल एंडेड मोड मध्ये सुद्धा ही आयसी ऑपरेट होत आहे, सिंगल एंडेड मोड मध्ये सुद्धा ऑपरेट होत आहे. आणि या सिंगल एंडेड मोडचाच हा एक क्लासिफिकेशन आहे जो की इन्व्हर्टिंग मोड. तर तसं तर ऑल ऑफ द अबव हा ऑप्शन जर असला असता तर ऑल ऑफ द अबव ऑप्शनला आपण गेलो असतो, बट इथे हे तिन्ही मोड मध्ये सगळेच मोड ऑफ ऑपरेशन इथे कम्प्लिटली कव्हर होत आहेत. तर इथे या क्लासिफिकेशनची देण्याची गरज नव्हती, पण यांनी सांगितलं एक्सेप्ट. सो इन्व्हर्टिंग मोड हा एक्सेप्ट म्हणजेच ऑडमॅन इथे आपल्याला दिसतो. अदरवाइज इन्व्हर्टिंग मोड हा सुद्धा एक ऑपरेशनल मोडच आहे. A circuit whose output is proportional to the difference between input signal is considered to be which type of amplifier? बघा इथे यांनी क्लिअरली सांगता आहेत की अशा प्रकारचा ऑप एम्प आयसीला इन्व्हर्टिंग, नॉन इन्व्हर्टिंग, ओके, आणि या दोन्हीही इनपुटवर जर आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे दोन इनपुट सिग्नल जर अप्लाय केले, ओके, V1 अँड V2 म्हणा किंवा VA VB सुद्धा म्हणू शकतात, बुक्समध्ये आपल्याला असं बघायला मिळतील. ओके, दोन डिफरंट सिग्नल अप्लाय केलेले आहेत तर आउटपुट आपल्याला काय मिळत असतं, तर या दोन्हीही सिग्नलचा जो डिफरन्स असतो, म्हणजेच इथे जर आपण बघितलं तर VD आपण ज्याला म्हणतो, VD इज नथिंग बट अ डिफरन्शियल व्होल्टेज विच इज नथिंग बट अ डिफरन्स ऑफ V1 मायनस V2. आणि अशा या केसमध्ये याला आपण डिफरन्शियल मोड ऑफ ऑप एम्प आयसी असं आपण इथे याला सांगू शकतो. तर इथे डिफरन्शियल ऑप्शन आपल्याला बघायला मिळते, म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आहे. विथ निगेटिव्ह फीडबॅक द रिटर्निंग सिग्नल, तर याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. तर अपोजिट टू द इनपुट सिग्नल असतात. रिटर्निंग सिग्नल हे नेहमी निगेटिव्ह फीडबॅकचे अपोजिट टू द इनपुट सिग्नल असतात. द रेशो बिटवीन डिफरन्शियल गेन अँड कॉमन मोड गेन इज कॉल्ड डिफरन्शियल गेन. डिफरन्शियल गेनला आपण इथे एडीने इंडिकेट करू शकतो आणि कॉमन मोड गेनला आपण ACMने इंडिकेट करू शकतो. ओके, म्हणजेच इथे याने सांगितलेलं आहे द रेशो बिटवीन डिफरन्शियल गेन, म्हणजेच यांना AD डिवायडेड बाय ACM बद्दल इथे विचारायचं आहे. तर हा जो रेशो आहे हा रेशो कॉमन मोड रिजेक्शन रेशो असतो, ज्याला आपण CMMR. Okay, so common mode rejection ratio, sorry, CMRR, common mode rejection ratio. In an open loop op amp circuit, whenever the inverting input negative is negative relative to the non-inverting input positive, the output will be. बघा, ओपन लूप ऑप एम्प बद्दल सांगताय, म्हणजेच कोणताही फीडबॅक सिग्नल इथे नाही आहे. अशा प्रकारे हा निगेटिव्ह इनपुट टर्मिनल्स आहे, हा पॉझिटिव्ह इनपुट टर्मिनल्स आहे, आणि इथे सांगा व्हेनेवर द इन्व्हर्टिंग इनपुट निगेटिव्ह इज निगेटिव्ह, म्हणजेच बघा निगेटिव्हला निगेटिव्ह सायकल अप्लाय केलेली आहे, म्हणजेच हा निगेटिव्ह इनपुट टर्मिनल्स आहे.
अशा प्रकारे इथे पॉझिटिव्ह इनपुट टर्मिनल्स आहे आणि इथे निगेटिव्ह इनपुट सायकलवर अशा प्रकारचे एक निगेटिव्ह इनपुट सिग्नल आपण अप्लाय करतो. तर आउटपुट आपल्याला काय मिळणार? तर ऑब्व्हियसली आपण याच्या अगोदर पण डिस्कस केलेला आहे की हा एक इनपुट टर्मिनल असा आहे की इथे जर तुम्ही 0 डिग्री इनपुट सिग्नल अप्लाय केलेला आहे तर त्याच्या अपोजिट 180 डिग्रीने फेज शिफ्टेड आउटपुट आपल्याला मिळतं. मग बघा, हा जर निगेटिव्ह जर इनपुट सिग्नल अप्लाय केलेला आहे तर आउटपुट आपल्याला काय मिळणार? तर आउटपुट आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार. ओके. आणि त्याच उलट जर इथे नॉन इन्व्हर्टिंगवर जर हा सिग्नल निगेटिव्ह सिग्नल जर आपण अप्लाय केला असता तर आपल्याला आउटपुट सुद्धा निगेटिव्ह मिळालं असतं. ओके. पण इथे यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे इट्स अ इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल, सो ऑप्शन डी इज करेक्ट. इट्स स्विंगिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह. इफ द इनपुट टू द कंपॅरेटर इज साइन वेव्ह, द आउटपुट इज, म्हणजेच इथे कंपॅरेटरचा इनपुट बद्दल विचारलेला, इनपुट जर सायनोसायडल आपण प्रोव्हाइड करतो आहे तर आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे? तर ऑब्व्हियसली रेक्टँग्युलर शेप आउटपुट आपल्याला इथे बघायला मिळतंय. आता जर स्टुडंटनी ऑपॅम्प आणि त्याचे ॲप्लिकेशन जर स्टडी केले असेल तर आपल्याला हे क्लिअर होऊन जातं की प्रत्येक सर्किटचं आउटपुट हे रेक्टँग्युलर शेपमध्ये, आणि या रेक्टँग्युलरचा हा जो अप्पर पोर्शन आहे त्याला आपण पॉझिटिव्ह व्ही सॅच्युरेशन्स आणि हा जो लोअर पोर्शन आपल्याला बघायला मिळतो त्याला निगेटिव्ह व्ही सॅच्युरेशन्स असं आपण इथे इंडिकेट सुद्धा केलेलं आहे. The major difference between the ground and the virtual ground is that the virtual ground is only a voltage reference. Virtual ground जो असतो तो नेहमी हा व्होल्टेज रेफरन्सेसच असतो, कारण की ग्राउंडचा जिथे कुठे उल्लेख येईल तर ग्राउंड म्हणजेच V is becomes to be a 0. If an operational amplifier has an input grounded and the other input has a single feed to it, then it is operating as what? एक ऑपॅम्प आहे, त्याचं इनपुट एक ग्राउंडेड आहे आणि अदर इनपुटला एक सिग्नल प्रोव्हाइड केलेला आहे, तर तो कोणत्या मोडमध्ये ऑपरेट होतो असं इथे विचारलेलं आहे. तर त्याला आपण सिंगल एंडेड मोड असं म्हणत असतो. कॉमन मोडमध्ये आपल्याला बघायला मिळतं की दोन्हीही इनपुट टर्मिनल्सवर आपण सेम सिग्नल अप्लाय करतो. सिंगल एंडेड मध्ये बघा एका इनपुट टर्मिनल्सवर आपण सिग्नल अप्लाय करतो तर दुसऱ्या इनपुट टर्मिनल्सला आपण ग्राउंड करतो. डबल एंडेड मोड मध्ये आपण दोन्हीही डिफरंट सिग्नल, दोन्हीही इनपुट सिग्नलवर डिफरंट इनपुट आपण अप्लाय करत असतो. आणि नॉन इन्व्हर्टिंगला याच्या अपोजिट व्हाईस वर्सा, म्हणजेच बघा फर्स्ट टर्मिनल आपण ग्राउंड करत असतो तर नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल्सला इनपुट प्रोव्हाइड करत असतो. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे जे कॉन्फिगरेशन्स आहेत हे कॉन्फिगरेशन्स आपल्याला टेक्स्टबुक्स म्हणून रीड करायचे आहेत आणि त्या बेसिसवर आपण इथे 10 ते 12 MCQ इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके. तर ऑपॅम्प हा बऱ्यापैकी इझी चॅप्टर आहे, फक्त थोडं एक अवेअरनेस टाईप हा चॅप्टर आहे आणि तिथे आपल्याला जी इन्फॉर्मेशन टेक्स्टबुक्समध्ये मिळते ती आपल्याला इथे थोडी लक्षात ठेवायची. बघा, द स्मिथ ट्रिगर इज अ 2-स्टेट डिव्हाइस दॅट इज यूज फॉर. स्मिथ ट्रिगर हे एक ॲप्लिकेशन आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर यूज करून. हा सर्किट ज्याचं नाव आहे स्मिथ ट्रिगर तो यूज केला जातो आणि हा पल्स शेपिंगसाठी यूज केला जातो. सो ऑप्शन ए हा करेक्ट आहे. पीक डिटेक्टर म्हणून यूज होत नाही, इनपुट नॉईज म्हणून रिजेक्शन म्हणून यूज होत नाही, फिल्टरिंगसाठी सुद्धा यूज होत नाही. When a capacitor is used in place of resistor in op-amp network, it replacement determines. बघा, आपण याच्या अगोदर पण एक MCQ आपल्याला गेलेलं होतं डायग्रामवाला MCQ. त्या डायग्रामवाला MCQ मध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं की फीडबॅक करताना नेहमी रेजिस्टर असतो, परंतु रेजिस्टरच्या ऐवजी जर इथे सर्किट सी म्हणजेच कपॅसिटर सी जर इथे फीडबॅक सिस्टीममध्ये जर तुम्हाला बघायला मिळेल तर त्याला आपण इंटिग्रेटर सर्किट असं म्हणतो. ओके. किंवा त्याला आपण डिफरन्शिएशन सुद्धा म्हणू शकतो. सो ऑप्शन बी इज करेक्ट. द कॉमन मोड व्होल्टेज गेन. आता बघा, कॉमन मोड व्होल्टेज गेन आणि खाली डायरेक्ट ऑप्शन दिलेले आहेत, म्हणजे CMRR बद्दल स्मॉलर दॅन द डिफरन्शियल व्होल्टेज गेन. ऑब्व्हियसली कॉमन मोड व्होल्टेज गेन हा डिफरन्शियल व्होल्टेज गेन पेक्षा स्मॉलर असतो, तर ऑप्शन ए तर करेक्ट आहे. बट बी बद्दल आपण बघूया. इक्वल्स टू व्होल्टेज गेन, देन ग्रेटर दॅन डिफरन्शियल व्होल्टेज गेन, अँड डी इज द नन ऑफ द होम. ऑब्व्हियसली बी, सी आणि डी
हे जे ऑप्शन इथे आपल्याला बघायला मिळतात ते चुकीचे ऑप्शन्स आहेत. बी नाही, सी पण नाही, डी पण नाही, फक्त ए ऑप्शन हा करेक्ट आहे. सो कॉमन मोड जो गेन असतो तो डिफरन्शियल व्होल्टेज गेनपेक्षा कॉमन मोड व्होल्टेज गेन जो गेन आहे तो डिफरन्शियल गेनपेक्षा नेहमी स्मॉल असतो. अँड आयडियल एम्प्लिफायर शोधल्या. एम्प्लिफायर आयडियल एम्प्लिफायर बद्दल इथे विचारलेलं आहे. ओके, तर क्वेश्चन मध्ये एक ऑपॅम्प टाकायचं आहे इथे राहून गेला. आयडियल ऑपरेशनल एम्प्लिफायर असं इथे म्हणायला पाहिजे ॲक्च्युली. आणि हाय इनपुट करंट, ऑब्विसली हाय इनपुट करंट नसतो. ओके, झिरो ऑफसेट आयडियल ऑपॅम्प मध्ये झिरो ऑफसेट आपल्याला बघायला मिळतो. हाय आउटपुट इम्पिडन्स हा असतो, बट हाय आउटपुट इम्पिडन्स हा अजून एक रॉंग, कारण की आउटपुट इम्पिडन्स हा झिरो असतो आयडियली. आणि मॉडरेट गेन तर नाही, तर गेन हा खूप जास्त असतो, म्हणून हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे. तर ऑप्शन बी हा इथे करेक्ट असणार आहे. झिरो ऑफसेट आपल्याला बघायला मिळतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कॉमन मोड अँड डिफरन्शियल मोड इनपुट सिग्नल? म्हणजे बघा, कॉमन मोड आणि डिफरन्शियल मोड इनपुट सिग्नल मध्ये किंवा त्यांचं रिलेशन्स काय हे इथे विचारण्यात झालेलं आहे. सगळ्यात अगोदर तर आपल्याला हे क्लिअर असायला पाहिजे की कॉमन मोड म्हणजेच काय. तर अशा प्रकारे ही जी ऑपॅम्प आयसी असणार आहे त्याच्यात दोन्हीही इनपुट टर्मिनल्सवर आपण सेम इनपुट सिग्नल आपण दोघांनाही अप्लाय करणार आहोत. अशा केसमध्ये जे आउटपुट इथे जनरेट होतं, ओके, सो दॅट आउटपुट डिवायडेड बाय दिस इनपुट, सो दिस इज नथिंग बट द गेन. तर हा एक मोड आहे, त्याला आपण कॉमन मोड असं म्हणत असतो. आणि जो डिफरन्शियल मोड इथे म्हणण्यात आलेला आहे, सो डिफरन्शियल मोड इज नथिंग बट अशा प्रकारचे दोन्हीही इनपुट सिग्नल्सवर जर आपण इथे आपल्याला डिफरन्शियल मोड सांगितलेला आहे. दोन इनपुट सिग्नल्स आहेत. पहिल्या इनपुटवर आपण एक पर्टिक्युलर V1 म्हणजेच वेगळा फेज मध्ये असलेला इनपुट अप्लाय केलेला आहे, आणि दुसऱ्या इनपुटनुसार आपण एक दुसरा इनपुट अप्लाय केलेला आहे. या दोघांचा मॅग्निट्यूड वेगळा आहे, फेज अँगल वेगळा आहे. आणि अशा केसमध्ये जो आउटपुट जनरेट होतो, तर इथे जो आउटपुट डिवायडेड बाय इनपुट असतो, तो हा इनपुट हा डिफरन्स म्हणजे या दोघांमधला जो डिफरन्स इथे तयार होतो, ज्याला आपण VD असं म्हणत असतो. ओके, सो डिफरन्शियल व्होल्टेज जो की V1 मायनस V2 असा असतो. ओके, सो इथे जो आपल्याला गेन मिळतो तो आपल्याला आउटपुट डिवायडेड बाय डिफरन्स VD असं आपल्याला घेता येईल. इथे या दोघांमधला जो हे जे दोन मोड आपल्याला इथे बघायला मिळतं, हा जो फर्स्ट मोड आहे आणि इथे जो आपण डिफरन्शियल सेकंड मोड बघतोय, या दोघांमध्ये फक्त फेज रिलेशनशिप आपल्याला बघायला मिळतं. तर फेज रिलेशनशिप बघा कशी फेज रिलेशनशिप आहे. तर इथे दोघंही सिग्नलला जो इनपुट आहे तो एकाच फेज मध्ये असतो, आणि त्या कारणामुळे आपल्याला इथे जो इनपुट आहे तो झिरो झालेला मिळतो, आणि त्याच्यामुळे आउटपुट सुद्धा आपल्याला झिरो मिळतो. म्हणजेच मला हे सांगायचं आहे की इथे 10 व्होल्ट V1 ला मिळतोय, सो 10 व्होल्ट V2 ला मिळतोय, सो V1 मायनस V2. तर VD डिफरन्शियल या दोघांचा डिफरन्स हा झिरो होतो, म्हणजेच इनपुट हा झिरो होतो. इनपुट झिरो असल्यामुळे आउटपुट सुद्धा झिरो आपल्याला बघायला मिळतं. ओके, तसंच इथे इनपुट वेगवेगळे असू शकतात. V1 हा 20 व्होल्ट आहे, V2 हा 10 व्होल्ट आहे. या दोघांचा डिफरन्स हा V1 मायनस V2 म्हणजे 20 मायनस 10. अशा प्रकारे 10 व्होल्ट इनपुट आहे, तर आउटपुट इथे जनरेट होणार. ओके, तर अशा प्रकारे या दोघांमध्ये फेज रिलेशन्स आपल्याला बघायला मिळतात. A circuit that use an amplifier with a passive filter element is called as active filter. असं सर्किट की ज्याच्यामध्ये आपल्याला पॅसिव्ह फिल्टर एलिमेंट बघायला मिळतं. पॅसिव्ह फिल्टर एलिमेंट्स म्हणजेच RLC हे पॅसिव्ह नेटवर्क आपल्याला बघायला मिळतं. तरी सुद्धा याला आपण ऍक्टिव्ह फिल्टर्स इंडिकेट केलेलं आहे. द इनपुट ऑफसेट करंट इक्वल्स द डिफरन्स बिटवीन टू बेस करंट. जे कोणते दोन बेस करंट आपण इनपुटला प्रोव्हाइड करतो त्या दोघांचा डिफरन्स म्हणजेच त्याला आपण इनपुट ऑफसेट करंट असं म्हणत असतो. सो इनपुट ऑफसेट करंटची ही डेफिनेशनच आहे. द कॉमन मोड गेन हा खूप लो असतो, सो व्हेरी लो, दॅट इज द बी ऑप्शन इज करेक्ट.
करंट कॅन नॉट फ्लो टू ग्राउंड. करंट हा ग्राउंड मधून फ्लो होत नाही. कोणत्या केसमध्ये? व्हर्च्युअल ग्राउंड मध्ये. इथे व्हर्च्युअल ग्राउंड मध्ये व्होल्टेज हा 0 झालेला असतो, करंट फ्लो होत नाही. हा, इथे बघा, कॅल्क्युलेट अ कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ऑर्डर लो पास फिल्टर. तर फर्स्ट ऑर्डर लो पास फिल्टर जर तुम्ही स्टडी केलेला असेल तर इथे आपल्याला यांचा जो कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो एफ कट ऑफ फ्रिक्वेन्सी एफसी म्हणून दिलेला असतो 1/2 पाय आर आर सी 2 पाय आर सी. तर इथे आर ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन दिलेली आहे, सी ची व्हॅल्यू सुद्धा गिवन आहे. या दोघांच्या व्हॅल्यू R1 ची व्हॅल्यू 2.5 किलो ओम्स, C1 ची व्हॅल्यू 0.05 मायक्रोफॅरेड इथे प्लेस करायची आहे आणि कट ऑफ फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेटरनी यूज करून फाइंड आउट करायची. इथे जेव्हा कॅल्क्युलेटरने मी फाइंड आउट केलं तर मला ऑप्शन ए हा मिळालेला आहे 1.2 किलो हर्ट्ज. The output of particular op-amp increases 8 volt in 12 microseconds. The slew rate is. Slew rate हा कन्सेप्ट जेव्हा तुम्ही स्टडी करणार, स्लीव रेट म्हणजेच काय की आउटपुट हे जे आपल्याला रेक्टेंग्युलर फॉर्म मध्ये आउटपुट आपल्याला मिळते अशा प्रकारे. तर हा जो अप्पर व्होल्टेज लेवल आहे त्याला आपण पॉझिटिव्ह व्ही सॅट आपण असं म्हणतो असतो आणि हा डाऊनवर्ड साईडला जो दिसतोय तो निगेटिव्ह व्ही सॅट अशा प्रकारे आपण त्याला इंडिकेट करतो. तर आयडियली तर आपण अशा प्रकारे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जे काही इथे ट्रान्झॅक्शन होत आहे ते ट्रान्झॅक्शन 0 टाइम मध्ये इथे आयडियली आपण दाखवतो, बट प्रॅक्टिकली इट्स रिक्वायर्ड सम टाइम. यालाच आपण स्लीव रेट असं म्हणतो असतो. म्हणजेच निगेटिव्ह व्ही सॅच्युरेशन पासून पॉझिटिव्ह व्ही सॅच्युरेशनला पोहोचण्याला एक थोडाफार जो टाइम लागतो त्याला आपण स्लीव रेट असं आपण म्हणू शकतो. पुन्हा इथे पॉझिटिव्ह व्ही सेट आपल्याला पॉझिटिव्ह व्ही सेट पासून पुन्हा निगेटिव्ह व्ही सेटला येण्यासाठी पुन्हा आपला थोडाफार इथे टाइम, ज्याला आपण डिले टाइम सुद्धा म्हणू शकतो, बट त्याला एक ऑपॅम्पच्या रिलेटेड एक स्पेसिफिक नाव त्याला देण्यात आलेलं आहे, त्याला आपण स्लीव रेट असं म्हणत असतो. ओके, सो द डिफरन्स दिस टाइम इज नथिंग बट द स्लीव रेट. तर हा स्लीव रेटचा फॉर्म्युला आपल्याला बघायला मिळतो. इट्स स्लीव रेटचं युनिट जरी आपल्याला माहित असेल की व्होल्ट पर मायक्रो सेकंड अशा प्रकारचं हे युनिट असतं, तर इथे व्होल्ट सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला 8 व्होल्ट आणि त्याला डिवायडेड बाय मायक्रो सेकंड तर डिवायडेड बाय 12 सुद्धा तुम्ही करू शकता. सो 8 डिवायडेड बाय 12 केल्यानंतर इथे ऑप्शन बी हा मला मिळालेला होतो. फॉर अन आयडियल ऑप एम्प विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. तर ए ऑप्शन मध्ये डिफरन्शियल व्होल्टेज अक्रॉस द इनपुट टर्मिनल इज 0. ऑब्वियसली व्होल्टेज डिफरन्शियल व्होल्टेज हा 0 नसतो. ओके, द करंट इनटू द इनपुट टर्मिनल्स इज 0. इनपुट टर्मिनल्स मधला करंट हा 0 नसतो. ओके, द करंट फ्रॉम द आउटपुट टर्मिनल्स इज 0. हा, आउटपुट टर्मिनल्स मधला करंट हा 0 होऊ शकतो. ओके, द आउटपुट रेजिस्टन्स इज 0. आउटपुट रेजिस्टन्स आयडियल ऑप एम्पचा आउटपुट रेजिस्टन्स हा 0 असतो. तर इथे ऍक्च्युली सी आणि डी हे दोन्हीही ऑप्शन्स हे करेक्ट दिलेले आहेत. ओके, बट थोडा ट्रिकी क्वेश्चन्स केलेला आहे आणि ऑप्शन सी आणि डी हे दोन्ही करेक्ट आहेत. सो ऑप्शन मोर अँड मोर करेक्ट ऑप्शन इथे आपण डी ला जाऊ शकतो. अशा केसमध्ये जेव्हा आपल्याला दोन्हीही ऑप्शन्स आणि युनिव्हर्सिटीकडून सुद्धा अशा चुका तुम्हाला बघायला मिळतील एक्झाम मध्ये, तर अशा केसमध्ये तुम्ही मोर अँड मोर करेक्ट ऑप्शनला जाऊ शकता. तर मी इथे मोर अँड मोर करेक्ट ऑप्शनला जाणार, ऑप्शन डी. व्हेन अँड डिफरन्शियल एम्प्लिफायर इज ऑपरेटेड सिंगल एंडेड. जेव्हा सिंगल एंडेड मोड मध्ये ऑपरेशनल एम्प्लिफायर जेव्हा काम करत असतो त्या केसमध्ये वन इनपुट हा ग्राउंडेड असतो आणि एका इनपुटला आपण सिग्नल अप्लाय केला असतो. ऑप्शन बी इज करेक्ट. हा, इथे CMRR बद्दल विचारलेलं आहे. तर CMRR हा तुमचा 20 log ऑफ ADM डिवायडेड बाय ACM या फॉर्म्युल्याने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला 1225 मिळेल. 1225 गेनला तुम्ही जर डीबी मध्ये कन्वर्ट केला तर तुम्हाला 80 dB सुद्धा मिळेल. म्हणजेच इथे मोर अँड मोर करेक्ट ऑप्शन हे तुम्हाला डी सांगावं लागेल, ज्याच्यामध्ये आन्सर 1 and 3 असं सांगितलेलं आहे, म्हणजेच A and C. A certain op-amp has a bias current of 50 microampere. The input offset current is. तर बघा इथे इनपुट ऑफसेट बायस करंट जर 50 मायक्रो एम्पियर आहे तर तो सुद्धा आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो.
ओके. आणि तो कॅल्क्युलेट केल्यानंतर डायरेक्टली फॉर्म्युला तुम्हाला इथून मिळणार टेक्स्टबुक म्हणून की इनपुट ऑफसेट करंटचा फॉर्म्युला काय असतो. ओके. आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला 700 नॅनो एम्पियर इतका इनपुट ऑफसेट करंट तिथे बघायला मिळतो. The output of particular op-amp increase 8 volt in 12 microseconds. तर हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. याचं ऑप्शन हे बी हे करेक्ट येत आहे. A certain non-inverting amplifier has a R1. हा सुद्धा रिपीट झालेला आहे. हा इथे क्लोज लूप व्होल्टेज गेन म्हटलेला आहे. क्लोज लूप व्होल्टेज गेन मध्ये इनपुट रेजिस्टन्स आणि फीडबॅक रेजिस्टन्स दोघांची ऍडिशन होणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर इनपुट हा तुम्हाला 100 किलो ओहम्स आणि इनपुट हा 1 किलो ओहम्स आणि फीडबॅक रेजिस्टन्स हा 100 किलो ओहम आहे. तर दोघांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला ऑप्शन सी 101 हा ऑप्शन आपल्याला करेक्ट मिळेल. So op-amp can amplify. Op-amp हे both signal amplify करतो, AC as well as DC. So option C is correct. The input offset current equals the difference between two base current. Input offset current ची definition आहे. Differential amplifier are used in instrumentation amplifier. Instrumentation amplifier म्हणजे आपल्याला differential amplifier इथे करायला मिळेल, बघायला मिळेल. A differential amplifier has a differential gain of 2000 and CMRR is equal to the 80 dB. The common mode gain is given by. Differential amplifier has a differential gain 20,000, CMRR 80 dB. So common mode gain. आता CMRR चा जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर CMRR is nothing but a 20 log of D, that is the differential gain divided by ACM. इथे CMRR तुम्हाला गिवन दिलेला आहे, त्यानंतर डिफरन्शियल गेन सुद्धा तुम्हाला गिवन दिलेला आणि ACM म्हणजेच कॉमन मोड गेन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो इथे आपण ACM इज इक्वल्स टू द 20 इंटू लॉग घ्यायचा आहे AD डिवायडेड बाय CMRR. CMRR ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 20,000. CMRR 80 dB आणि डिफरन्शियल गेन हा 20,000. दोन्हीही व्हॅल्यू तुम्हाला गिवन दिलेल्या आहे. सो ACM इथे फाइंड आउट करू शकतात आणि तो ACM फाइंड आउट केल्यानंतर मला इथे ऑप्शन ए मिळालेला आहे. तर ठीक आहे विद्यार्थी, अशा प्रकारे काही MCQ आपण इथे डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये सुद्धा आपण काही MCQ डिस्कस करणार आहे युनिट नंबर 4 वर. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.